आणि आजचा दिवस खूप एक स्पेशल डे आहे. तुमच्या हॅलो छत्रपती संभाजीनगर, मी विवेक वाळके फ्रॉम बर्निंग रोड्स. अनदर संडे राईड. आज वर्ल्ड मोटरसायकल डे आहे. तर आपण सर्व जाणार आहोत खटोड फार्मला धुरंधर सोबत वर्ल्ड मोटरसायकल डे सेलिब्रेट करायला. तसेच आपल्या ईश्वरी मॅडम यांनी 28 दिवसात 12 ज्योतिर्लिंगची राईड केली आहे. त्यांचा पण आपण सत्कार करणार आहोत आज. तुम्ही आजचा लाईनअप बघू शकता. आज पण 100+ बाईक आहे. कैसे गाड़ी देखो, गाड़ी एक नंबर आहे, एक नंबर गाडी मस्त. आता आपण चाललो आहोत आजच्या पहिल्या स्पॉटला नगदेश्वर गडला. आपण नगदेश्वर गडावर पोहोचलो आहोत. हे आजच्या बाईकचा लाईनअप तर बघा गणेश भाऊ. एकदम निवांत. आज काय स्पेशल डे? आज स्पेशल डे. आज फादर्स डे. अजून काय स्पेशल आहे आज? आज अजून रायडर्स डे. रायडर्स डे. हा आज काहीतरी आहे. आज वर्ल्ड मोटरसायकल डे असं आहे का? हा असं आहे. आज वर्ल्ड मोटरसायकल डे. बरं, आपल्याला व्हिडिओची काहीतरी ना एक इंट्रो शूट करायचं, काहीतरी सुरुवात करायची. आजची गच्ची अरे बंद करा. इकडे आकाश भाऊचं फोटो शूट चालू आहे. नमस्कार अक्षय भाऊ. जमलेलो आहे. शंतन सर काय म्हणताय? सात्विक भाऊ जनतेचं त्याचं इंट्रोडक्शन द्या. अभिजित. नमस्कार, मी सौरभ तुळे पाटील. तर नेक्स्ट संडेला येण्याचा प्रयत्न करा आणि सर्वांना वर्ल्ड मोटरसायकल डेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. या गाडीचे ना कम्पेअर नाही होऊ शकत. कम्पेअर लिजंड आहे. फायनली आता आपण आपली लिजंडरी बाईक स्टार्ट करत आहोत तब्बल 20 वर्षानंतर. यामाची कोणती आहे? त्याचा सिग्नेचर सर. आवाज आहे का गावाचा आवाज? हॅलो ऋषी भाऊ, व्हॉट इज नेक्स्ट? आता इथून आपण जाणार आहोत खातोड फार्मला. मस्तपैकी एक नियोजन केलं आपण. वर्ल्ड मोटरसायकल डे आहे आज. नियोजन म्हणजे मस्तपैकी ब्रेकफास्ट वगैरे. नियोजन म्हणजे ओके, आयोजन केलं आहे आपण खूप छान. तर तिकडे जाऊयात. मस्तपैकी नाश्ता वगैरे आहे. आणि ॲज अ वर्ल्ड मोटर सायकल डे आपण एक सेलिब्रेशन जे म्हणतात ते करू प्रॉपर. तिथे जे आपले मॅम आहेत ज्यांनी 12 ज्योतिर्लिंग केले त्यांचा पण एक्सपिरियन्स ऐका तुम्ही. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज एक पुणे मार्शल जे आहे आपले, तो ते पण आपण आज रिव्हील करणार आहोत या व्हिडिओमध्ये. आजचा एक स्पॉट एक्सप्लोर करून झाल्यावर आपण चाललोय आजच्या दुसऱ्या स्पॉटला खटोड फार्मला. हा लय भारी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बर्निंग रोड्स. तुम्ही सगळे नाही पाणी आहे. धन्यवाद. आणि खटोड फार्म मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. आणि आजच्या मेन डेस्टिनेशनला खटोड फार्मला आपण पोहोचलेलो आहोत. हॅलो छत्रपती संभाजीनगर. आता आपण आलो आहोत खटोड फार्मला सेलिब्रेशनसाठी. आता आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आपला पुढील कार्यक्रम चालू होईल. चेहऱ्याला मतलब हे नाही ਹੁੰਦਾ कि ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ तकलीफ नहीं होती. झालं असं, भाऊ फुल कॅरेक्टरमध्ये होते
पण मी कॅमेरा रेकॉर्डिंग चालू करायचंच विसरलो. मामाच्या गावाला गेलो. झुक 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 आगीन गाडी, दुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, खतोड फार्म्सला जाऊया जाऊया, खतोड फार्म्सला जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या संसाराला, तुम्ही खाजगी आयुष्याला, तुमच्या कामाच्या आयुष्याला वैतागले असतान तर हलके व्हायला या खतोड फार्म्स. या चेहऱ्याशिवाय हा व्लॉग कम्प्लीटच होऊ शकत नाही. धुरंधरचा चेहरा गरीब रायडर. नमस्कार मित्रांनो, धुरंधर्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज धुरंधर टीम घेऊन आली आहे खाटोड फार्म्सला. आमच्यासोबत येऊन असंच एन्जॉय करायचं असेल तर जॉईन करा धुरंधर्स. और मैं आज स्किप कर रहा था, मुझे नहीं पता था कि इतना एंजॉय होगा. मैं अगर आज मिस कर देता ना तो इसको बहुत ज्यादा मिस करता मैं. आकाश भाऊला आधी सबस्क्राईब करा. आणि निखिल भाऊने कार्यक्रमाची धुरा हातात घेतली आहे. तर आज आपल्या बरोबर 100+ रायडर आहेत. आज तुम्ही सर्व बाईक बघू शकता. सोबत आहे ईश्वरी मॅडम. हॅलो 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 गाईज. गाईज स्मॉल इंट्रोडक्शन गाईज. नमस्ते मॅडम. अरे बाप रे बाप, कोण नेक्स्ट मार्चर? रोम रोम भाइयों. हा इव्हेंट आज मिस केला असेल, त्यांना नक्कीच कुठेतरी त्यांच्या मनामध्ये खंत राहील की आज आपण या इव्हेंटला यायला हवं होतं. हॅलो सर. हॅलो आकाश भाऊ. नमस्कार भाऊ. डू सबस्क्राइब टू बर्निंग रोड. चलो गाइज. हॅलो हाय गाइज. जय श्रीराम गाइज. नमस्कार मंडळी. हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग. स्वागत आहे. नमस्ते सर. अरे बाप रे बाप नमस्ते. चलो नमस्ते. काय चोरताय सर? नमस्ते शंतनू सर. हो नमस्ते. आफ्टर व्हेरी लॉंग टाइम. covered 10,600 kilometers. 665. हॅलो छत्रपती संभाजीनगर. तर आज आपण ज्या इव्हेंटसाठी आलो होतो त्या इव्हेंटचे मेन असे कार्यक्रमाचे धुरंधर व्यक्तिमत्व म्हणजे ईश्वरी मॅडम आज आपल्या सोबत आहे. तर थोडंसं लँग्वेज बॅरियर असू शकतं, पण लँग्वेज डझंट मॅटर. आय होप त्यांच्या भावना नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचतील. तर जाणून घेऊया ईश्वरी मॅडमचा एक्सपिरियन्स कसा होता. మీ రైడ్ ఎక్స్పీరియన్స్ షేర్ చేయండి. ఓకే, చాలా మంచి రైడ్ ఎక్స్పీరియన్స్ అనమాట. సో నాకు మొత్తం ఈ రైడ్ చేయడానికి 28 days అయితే టైం పట్టింది. చాలా సూపర్గా ఉండి, ఎత్తైన కొండలు, ప్రకృతి అందాలు అయితే చాలా బాగున్నాయి అనమాట. అలాగే ప్రతి ఒక్క టెంపుల్ దగ్గర దర్శనం అయితే నాకు చాలా మంచిగా జరిగింది. సో కొంచెం కేదార్నాథ్ దగ్గరే ట్రెక్కింగ్కి కొంచెం ప్రాబ్లం అయింది. దాని తర్వాత అంతా మంచిగానే జరిగింది. सर आप कुछ कहना चाहेंगे? एक्चुअली उसका ज़्यादा पसंद है राइडिंग करना. ओके, मेरे को बोला मैं ऐसा ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग करना बोल के इंटरेस्ट में आया. मैं भी उसको एंकरेज कर दिया. करने के बाद वो छत्रपति संभाजीनगर से स्टार्ट किया. स्टार्ट करने के बाद वो जो छत्रपति संभाजीनगर महाराष्ट्र से मध्य प्रदेश से केदारनाथ से उत्तर प्रदेश से आंध्रा गया. आंध्रा में मेरा गांव गया. मेरा गांव से फिर चेन्नई तमिलनाडु गया. तमिलनाडु से फिर वापस आया. ऐसा 28 days में अच्छा राइडिंग करा. पर डे एटलीस्ट मिनिमम 500 to 600 किलोमीटर गाड़ी चलाया वो. ये राइड टोटल कितने दिनों का था? 28 days में कंप्लीट कर दिया. कवर्ड 10,600 किलोमीटर्स. 665. तर मॅडम खरंच आपल्या सर्वांसाठी खूप मोठं मोटिवेशन आहे. मॅडम रिअली हॅट्स ऑफ यू. तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा भविष्यातील राईडसाठी. अशीच तुम्ही राईड कंटिन्यू करा. थँक्यू. हेलो छत्रपति संभाजीनगर कर. तो आज हम आए खटोड़ फार्म में. असली मजा तो आपको अब आने वाला है. हुर्रे!
छोटासा इंट्रोडक्शन देते. हे आहे आपले हेड मार्शल रेड्डी साहेब. फर्स्ट ऑफ ऑल आय विश यू ऑल मोरल्स हॅपी. जे रायडिंग करता तर रायडिंग का आवडते तुम्हाला? टू व्हीलर रायडिंग जो करतो आपण ते का आवडतं? कोण उत्तर देऊ शकेल? कोण मन व्यक्त करू शकेल? राइडिंग के मेरा स्ट्रेस फ्री होते, मतलब मैं शांति होते. राइडिंग करके गए तो मेरा मन पूरा शांति होते. बाईक चालवण्यात येते ती जगाच्या पाठीवर कशात येत नाही. तुम्हाला जर प्रॉपर एखाद्या ट्रॅव्हलचा एखादा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही बाईकनेच घेऊ शकता, बाकी कशानेच नाही घेऊ शकत. रायडिंगमध्ये जे सुख आहे ते जगात कशातच नाही. आणि आज टू व्हीलर वरती आपण निसर्ग एन्जॉय करतो, टू व्हीलर वरती आजूबाजूचं वातावरण, टू व्हीलर वरती आपण जे आजूबाजूचं क्लायमेट आहे जे एन्जॉय करू शकतो ते कोणत्याही वाहनामध्ये आपण एन्जॉय करू शकत नाही. हा म्हणजे प्रॉपर अंगावरती शहारा येतो ना तो आपल्या गाडीवरच येतो मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला कोणासोबत फिरायला आवडतं? मला म्हणजे माझी आपली सुपर मेटेअर 650 माझी गुड्डी तिच्यासोबतच आवडते. आवडते हा प्रश्नाचं उत्तर स्वतः मी सुद्धा नाही देऊ शकत. मेन म्हणजे चांगलं वाटतं म्हणून गाडी चालवायचं, दुसऱ्या गाड्या आवडत नाही म्हणून आपली गाडी चालवायची. चुकून मिळतं मला काय माहिती. राईडला येताना झोप येत नाही, काही येत नाही. मी रात्रभर झोपत नाही. नेक्स्ट डे मला इथे यायचं असतं. कॅमेरा कधी असं मला म्हटलंय कारण की माझ्या नजर सगळीकडे असते ते कारण. आणि सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स सांगायचं म्हटलं, दोघांनी हेल्मेट वेअर केलेलं असतं. मी त्याला काहीतरी सांगेपर्यंत संपलेलं असतं. त्यांनी 12 ज्योतिर्लिंग कंप्लीट केले जवळपास 28 दिवसामध्ये, भरपूर किलोमीटर जातात. त्यांचा एक्सपिरियन्स आपण त्यांच्या शब्दामध्ये ऐकू. आपको अच्छा लगा रहेगा सब चीज़ें आप एंजॉय करेंगे. वापस से आओ, एंजॉय करो और कीप राइडिंग, बी सेफ. थैंक यू सो मच. थैंक यू. आपले पुणे या ठिकाणी देखील धुरंधर ब्रदरहूड आपण सुरू करत आहोत. आजपासून त्याची सुरुवात आणि आजपासून त्याचा पाया रोवला गेला असं मी जाहीर करतो. सर्वांना विनंती आहे टाळ्या वाजवायच्या आहेत, टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय. पुण्यावरून आपली टीम आलेली आहे. तर 3 बाईकचा प्रवास आज इथपर्यंत येऊन पोहोचलाय जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गेल्यातून आपण एक बाईक रायडिंग कम्युनिटी जी आहे आपली धुरंधर ती चालवत आलो आहे. सो बहुतेक लोकांना जर्नी माहिती आहे पण काय 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, मिलियन बार शुक्रिया. तर सर्वजण ब्रेकफास्ट करताय. अतिशय छानसा ब्रेकफास्ट आहे. सो मैगी एकदम गरम गरम है, जल्दी आके खा लो. ये भैया उधर देखो खा रहा है, इसको जरूर गौर से उसको जूम करके कैप्चर करिए. हो करा. आता ठेवायला जागा नाही. हे तुझ्या म्हणते ना आता का म्हणजे जेवणच. आणि आजच्या ब्रेकफास्टची व्यवस्था ही खटोड फार्मतर्फे होती. आजच्या सेलिब्रेशनसाठी त्यांनी जागा आणि नाश्ता हा फ्री ऑफ कॉस्ट दिला आहे आपल्यासाठी. तर खटोड फार्मचं आपल्या टीमतर्फे खूप खूप धन्यवाद. आज आपल्यासोबत आहे खटोड फार्मचे ओनर रवी सर. तर आज वर्ल्ड मोटरसायकल डे होता, त्याच्या इव्हेंटसाठी त्यांनी आम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये फूड आणि जागा अवेलेबल करून दिली. सर्व टीमच्या वतीने आमच्या सर्वांकडून त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि रवी सर, जर आपण खटोड फार्मला आलो तर इथे काय काय ॲक्टिव्हिटीज करू शकतो, तुमच्याकडे काय काय फॅसिलिटी आहे त्याबद्दल तुम्ही काही सांगताल? तुम्हाला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहे, झिप लाईन, स्काय सायकल, रॉकेट इजेक्टर, जायंट स्विंग, क्रिकेट टर्फ आहे, स्विमिंग पूल आहे, बर्ड पार्क आहे, ATV बाईक राईड्स आहे. इतर असे अनेक 50+ ॲक्टिव्हिटीज इथं अवेलेबल आहे. 1 डे पिकनिकसाठी फ्रॉम मॉर्निंग 10 to इव्हनिंग 6. मला खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहे, ते पूर्ण करता करता तुमचा दिवस पूर्ण होणार नाही. तुम्ही ऐकलं, इथे 50पेक्षा जास्त ॲक्टिव्हिटी आहे, आपल्या शहरापासून अगदी जवळ आहे. तर मी तुम्हाला रिकमेंड करतो, ॲटलिस्ट तुम्ही एखादा सुट्टीचा दिवस संडे पाहून किंवा आपल्या कामात थोडासा वेळ काढून
खटोर फार्मला नक्कीच विजिट करा. हाय गाईज. आपले जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बर्निंग रोड्स